काल शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान नाही तर अमित शहा यांचा सन्मान केला आणि असंही म्हणतायत की पक्ष जो आहे तो शिंदेचा नाहीये, अमित शहाचा आहे. अहो, संजय राऊत खासदार आहेत. ते स्वतः सांगतात की मी 4 टर्मचा खासदार आहे. ते स्वतःला विश्व ज्ञानी प्रवक्ते असल्याचे त्या पक्षाचं भासवतात. पक्ष कोण ठरवतं? पक्ष हा निवडणूक आयोग आणि कोर्ट ठरवतं. या दोन्ही परीक्षेतनं शिवसेना पास झाली ना. गेली 2-2.5 वर्ष हा वाद चालला होता. मान्य निवडणूक आयोगापुढे हिअरिंग झाली, कागदोपत्री पुरावे दिले, सगळं दप्तर दाखल केलं. मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केला की मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. कोर्टानं सुद्धा त्याच्या माननीय न्यायालयानं सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. मग कोर्ट खरं, घटनेनं संविधानानं अधिकार दिलेला माननीय केंद्रीय निवडणूक आयोग खरा, का केवळ मी म्हणलं तसं वैफल्यग्रस्त भावनेतनं बरळत बसणारा संजय राऊत खरा? हे आता महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय. मी सगळ्या वाहिन्यांना विनंती करतो आपल्या आत्ताच्या ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, तुम्ही एक 8 दिवस संजय राऊतकडे सकाळी जायचं बंद करा. त्याचं बोलणं बंद होतंय का नाही बघा. एकही वाक्य तुम्हाला ते बोललेलं दिसणार नाही. तुम्ही जाता आणि तुम्ही पुढे गेला की मग ते न्यूज होती. मग असलं काहीतरी बोलायचं दिवसभर, संजय राऊत संजय राऊत संजय राऊत. पण आता लोकांना ह्याचा कंटाळा आलाय. लोक संजय राऊतांचं वक्तव्य गांभीर्याने घेत नाहीत. आणि मान्य अमित शाह साहेब ज्यांचा उल्लेख संजय राऊतांनी केला, अहो राज्याला मदत करण्याची भूमिकाच त्यांनी घेतली ना. मी एक छोटंसं उदाहरण देतो साहेब. अनेक वर्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP पेक्षा जादा जो दर दिला होता महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी, त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला होता. 10,000 कोटी रुपये हे ऊसाचे शेतकऱ्याला दिलेल्या पैशातनं परत द्यावे लागले असते. इन्कम टॅक्सला शेतकऱ्याला भरावे लागले असते. मान्य अमित शाह साहेबांकडे सहकार विभाग केंद्रातला आला. त्यांनी विशेष कायदा केला आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपये माफ केले. हे चांगलं काम महाराष्ट्रासाठीच झालं ना. जे महाराष्ट्राला मदत करतायत आदरणीय अमित शाह साहेब, त्यांच्याबद्दल आदराचीच भूमिका महाराष्ट्राने ठेवली पाहिजे. आणि माझं तर एक म्हणणं आहे, संजय राऊतांच्या सारखं असं वक्तव्य करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. ज्यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेतलेत, ज्यांनी राज्याला केंद्राच्या तिजोरीतनं भरभरून निधी विकास कामासाठी दिलेला आहे, अशा अमित शाह साहेब असतील, माननीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, यांच्या पाठीशी आदरणीय शिंदे नेतृत्वाखाली महाराष्ट्र खंबीरपणेच उभा राहील. नक्कीच. पण एक बरीच चर्चा रंगते या संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर, कारण थेट आगपाकड जी आहे ती शरद पवारांवर करण्यात आलेली आहे. आणि ते असं पण म्हणतायत की गद्दारांचा सन्मान केला त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला कुठेतरी धक्का लागलेला आहे. तुम्हाला भविष्यातलं चित्र कुठेतरी बदलताना दिसतंय महाविकास आघाडीचं? संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही असं आदरणीय पवार साहेबांवर ज्यावेळी बोलताना बाजूला व्हा बरं महाविकास आघाडीतनं. आहे का धाडस बघू त्यांचं? तुम्ही बोलता ना की आम्हाला ही भूमिका पवार साहेबांची पटली नाही, पवार साहेबांनी असं करायला नको होतं, तसं करायला नको होतं, आम्ही म्हणतो तसं करायला पाहिजे होतं. व्हा ना महाविकास आघाडीतनं बाहेर. तुमची काय अवस्था महाराष्ट्रात होईल बघा म्हणावं. नुसतं तोंडाच्या वापा घालवत बोलत बसू नका. काम तसं करून दाखवा. तुम्हाला नाही पटलं ना, व्हा तिथनं बाजूला बरं. बघू आहे का धाडस तुमच्यात. ते करू शकणार नाहीत. केवळ बोलायचं आणि आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं सगळ्या महाराष्ट्राचं. एवढा एक कलमी कार्यक्रम संजय राऊतांचा, याच्यापेक्षा वेगळं काही नाही.